हॅलो फ्रेंड्स, तर बघा आपण बनवलेलं आहे कमळ आसन आणि त्याचं मेजरमेंट पुढील प्रमाणे बघा. 6 इंचावरती मी इथे एक मार्किंग करून घेत आहे. म्हणजे 6 इंचाचं आपल्याला अंतर घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2-2 इंचावरती 2 मार्किंग करून घ्यायचे आहेत, जिथे आपण टक्स घेणार आहोत. आणि हे जे मेजरमेंट सांगते मी ते कमळाच्या पाकळीचं आहे. म्हणजे ज्या आपण पाकळ्या बनवणार आहोत त्याचं मी पेपर कटिंग दाखवत आहे तुम्हाला. तर बघा, 2-2 इंचावरती जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगच्या तिथे आपल्याला अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आहे 2 जागेवरती, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि टक्सची जी उंची आहे ती 3 इंचापर्यंत घेऊ शकतो आपण. 3 इंचाच्या वरती नाही घ्यायची, 3 इंचापेक्षा खाली घेऊ शकतो आपण. अर्धा इंचानी जेव्हा आपण टक्स बनवू तेव्हा पाकळीची जी रुंदी आहे ती 4 इंचाचीच होईल, तयार रुंदी. मधोमध 3 इंचावरती एक मार्किंग करून घेतली मी. आणि जी पाकळीची उंची आहे ती बघा मी 6च ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे बदल करू शकता. पाकळीमध्ये छोटा जर आसन बनवायचं असेल तर कमी घेऊ शकता. तर कडेने बघा मी 3-3 इंचावरती रेषा मारून घेतलेल्या आहेत सरळ, आणि तिथून पाकळीचा आकार देत आहे. तर आकार बघा व्यवस्थित द्यायचा आहे. जेव्हा मी कट करेल तेव्हा तुम्हाला व्यवस्थित दिसेल की कसा आकार दिलेला आहे. व्यवस्थित ड्रॉ करून घेतलेला आहे पाकळीचा आकार. वेगळा आकार देऊ शकतो आपण, गोल पण आकार देऊ शकतो. आता कट करून घेत आहे. कट केल्यानंतर बघा व्यवस्थित दिसतं आहे जो पाकळीचा आकार आलेला आहे तो. आता बघू शकता तुम्ही जो आपल्या कमळ आसनची जी पाकळी आहे त्याचा आकार. तर आपण टक्स जोडल्यानंतर तो जो आकार आहे तो व्यवस्थित येणार आहे. ज्यावेळेस आपण पाकळीला टक्स देऊ त्यावेळेस खालच्या साईडला जुळता आकार येणार आहे. तर बघा, आसन बनवण्यासाठी मी घरातलेच पीस वापरलेले आहेत कटिंग दाखवण्यासाठी. आपल्याला एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढी मोठा आसन बनवायचं असेल तर तुम्ही मोठा चौकोन बनवू शकता. तर मी जी चौकोन घेतला तो बघा 14x14चा घेतलेला आहे. लांबी रुंदी 14 ठेवलेली आहे मी. आणि जो पीस घेतलाय तो मी डबल घेतलेला आहे, सिंगल नाही घेतला, डबल घडी आहे. सध्या कमळ आसन हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि गौरी गणपती पण जवळ येत आहेत, त्यामुळे
त्यामध्ये पण डेकोरेशन करण्यासाठी किंवा गणपती बसवण्यासाठी पण उपयोगी आहे. तसेच आपण त्याच्यामध्ये समई पण ठेवू शकतो आणि कलशसुद्धा ठेवू शकतो. देवाऱ्यामध्ये पण त्याचा उपयोग करू शकतो आपण देव ठेवण्यासाठी. खूप सोपे आणि सरळ कटिंग आणि स्टिचिंग आहे, काही अवघड नाही याच्यात. बघा, मी 14 बाय 14चा एक चौकोन तयार करून घेतलेला आहे. आणि आता मी कमळच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मी तयार करणार आहे. त्यासाठी बघा, लाल कलरचं पीस घेतलंय मी. पिंक कलरच्या पण पाकळ्या छान वाटतात आणि रेड कलरच्या तर जास्त छान वाटतात. असं आपण पेपर कटिंग ठेवून एक अंदाज घ्यायचा आहे. डबल टिबल फोल्ड केलेला आहे मी पीस, जेणेकरून आपण एकाच वेळी जास्त पाकळ्या तयार करू शकू. पेपर कटिंग ठेवायची आपल्या पीसवरती आणि कट करून घ्यायचे. मार्जिन ठेवायचे आहे, शिलाई मार्जिन. जेवढे आपण शिलाई मार्जिन वापरतो तेवढे शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ठेवायचे आहे. जसा पेपरचा आकार आहे सेम तसाच आकार आपल्याला कट करायचा आहे. मी अर्धा इंच शिलाई मार्जिन साईडनी ठेवलेली आहे. आपल्या ज्या पाकळ्या आहेत त्या कट करून झालेल्या आहेत. तर बघा, आता आपण स्टिचिंग बघणार आहोत. जो 14 बाय 14चा आपण चौकोन तयार केला होता त्याला मी लेस जोडून घेत आहे आणि खालच्या बाजूनी पाऊण इंच दुमडून घेत आहे. आपल्याला हवी ते आपण लेस लावू शकतो. स्वास्तिकची लेस लावली तर जास्त छान वाटते. बघा, झालेला आहे आपला चौकोन तयार. आता याच्यामध्ये आपल्याला पाकळ्या जोडण्यासाठी तयार करायच्यात. बघा, जो आपण टक्स तयार केलता तर मी टक्सला शिलाई मारते आहे. आणि आपल्याला दोन पाकळ्या जोडायच्या आहेत. तर एकावरती एक उलट ठेवायची आहे. जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तसंच शिलाई मारून घ्यायची उलट बाजूने ठेवून. टक्सची जी शिलाई आहे ती बाहेर काढायची आहे. बघू शकता तुम्ही, व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला समजेल. आणि ते सरळ केल्यानंतर जे टक्स आहेत, जी टक्सची जी शिलाई आहे ती आतल्या बाजूने जाते. तर एवढे मी तयार करून घेतलेले आहेत पाकळ्या. थोड्या एक्स्ट्राच बनवलेल्या आहेत, जेवढ्या लागतील
तेवढे आपण यूज करू. आणि पूर्ण पाकळ्यांचा गोल झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो गोल उरतो त्याच्यासाठी एक गोल तयार करून घ्यायचा आहे. तर आपला गोल पण तयार करून झालेला आहे आणि मी 3 इंचाच्या आकारावरती जो सर्कल आहे तो आखून घेतलेला आहे. बघा आता मी पाकळ्या कशा अटॅच करत आहे. जे आपली सर्कलची रेषा आहे त्याच्यावरतीच पाकळ्या अटॅच करायच्या आहेत. जसा जसा सर्कलचा आकार आहे तसा तसा आपल्याला गोल शिलाई मारायची आहे. व्हिडिओमध्ये दिसतच आहे. पाच पाकळ्या जोडलेल्या आहेत मी वरच्या साईडला आणि आता मधल्या साईडला बघू किती अटॅच होत आहेत. दोन पाकळ्यांच्या मध्ये एक पाकळी जॉईन करायची आहे. बाहेरच्या साईडला ज्या 2 पाकळ्यांच्या मध्ये गॅप राहिलेला आहे त्याच्या मधोमध पाकळी ठेवून आतल्या बाजूची जॉईन करायची आहे. सरळ आपण एकावर एक पाकळ्या ठेवल्या तर ते छान नाही वाटणार. तर बघा आतल्या साईडने आपण पाकळ्या जॉईन करून घेतलेल्या आहेत. तर आणि आता मध्ये जो गोल उरलेला आहे त्याच्यामध्ये पण आपण तयार केलेला गोल अटॅच करत आहोत. आणि त्या गोलवरती जिथून शिलाई मारलेली आहे त्या शिलाईवरतीच आपण लेस बसवून घेणार आहोत म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित दिसते. आतल्या बाजूने पाकळ्या ज्या आहेत त्या 5च बसलेल्या आहेत आणि बाहेरच्या बाजूला पण 5च आहेत. तर बघा आपलं जे आसन आहे ते तयार झालेलं आहे संपूर्ण. मी दाखवते तुम्हाला. हे बघा पूर्ण स्टिच करून झालेलं आहे आपलं आसन. आणि आता आपल्याला एक पट्टी तयार करायची आहे. त्यासाठी मी कॅनव्हास पेपर घेतला आहे 22 इंच आणि रुंदी जी आहे ती घेतलेली आहे मी 2 इंच. त्याची एक पट्टी तयार करून घ्यायची आपल्याला. कॅनव्हास यासाठी घेतलेला आहे कारण की पट्टी जी आहे ते आपल्याला कडक पाहिजे. पट्टी जी आहे ती व्यवस्थित स्टिच करून घ्यायची आहे.
तर बघा आपली पट्टी स्टिच करून झाली आहे. तर एका साईडला हुक बसवायचा आहे आणि एका साईडला हुक बसवण्यासाठी काळजी करायची आहे. बघा हे आपलं आसन तयार झालं आहे आणि ही आपली पट्टी पण तयार झालेली आहे हुक लावून. आता बघा पट्टी नेमकं कुठं बसवायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व पाकळ्या व्यवस्थित वरती काढून घ्यायच्या आहेत आणि पाकळ्यांच्या बुडामध्ये ही पट्टी लावायची आहे. म्हणजे पाकळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा उंच दिसतात आणि व्यवस्थित कमळ आसन व्यवस्थित दिसत आहे. बघू शकता छान फिनिशिंग पण आलेले आहे आणि याच्यामध्ये आपण बॉप्पा पण ठेवलेला आहे.